जांभोरी मैदान याची ओळख महात्मा गांधी मैदान म्हणूनही दिली जाते। हे मैदान साक्षीदार आहे संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं। हे मैदान साक्षीदार आहे कामगार चळवळीचं। इथे अनेक सभा संमेलने झाली। यामध्ये महत्त्वाच्या सभेचा उल्लेख करायचा म्हटलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची या मैदानावर सभा झालेली आहे। या मैदानातूनच या बिडडीमध्ये राहणाऱ्या कामगारांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीला बळकटी दिली। बदलत्या काळानुसार आता जांभोरी मैदानात दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात केला जातो। निवडणुकीच्या वेळी राजकीय सभा होतात। रविवारी मैदान पूर्णपणे भरलेलं असतं। नवरात्रीला इथे जत्रा भरते व अनेक सामाजिक राजकीय कार्यक्रम होतात। नमस्कार मित्रांनो, मी मयूर तुमचं स्वागत करतो बिडडी एक आठवण या भागामध्ये। वरळी बिडडी चाळीच्या पुनर्विकासाचं काम सुरू झालं। बघता बघता नवीन टॉवर उभे राहू लागले आहेत। पण आता या बिडडी चाळी आपल्याला परत दिसणार नाहीत, फक्त यांची आठवण राहणार। वरळी बिडडीमधील ही पाण्याची टाकी आता फक्त आठवणीत राहणार। ब्रिटिश काळात हे कारागृह उभारण्यात आलं। स्वातंत्र्य संग्रामात अनेक आंदोलनकर्त्यांना जेरबंद करण्यात आलं होतं। आंदोलनकर्त्यांची संख्या जास्त तर तुरुंगाची संख्या कमी अशी परिस्थिती होती। म्हणून मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड एल्फिन्स्टन यांनी कारागृह बांधण्याचे आदेश दिले। किंग एडवर्ड यांनी 1924 मध्ये हे बांधकाम पूर्ण केलं। त्याचं नाव बॉम्बे डेव्हलपमेंट डिपार्टमेंट असं ठेवण्यात आलं। बॉम्बे डेव्हलपमेंट डिपार्टमेंट म्हणजेच बिडडी। देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि या इमारती पडीक झाल्या। या इमारतीमध्ये पुढे गिरणी कामगार राहू लागले आणि बिडडीमध्ये त्या काळी सगळ्यात जास्त मराठी माणूस राहत होता। आता फक्त राहिल्या त्या आठवणी, गेले ते दिवस। पुनर्विकासामुळे या बिडडी परत कधी दिसणार नाही। यांची आठवण फक्त व्हिडिओमध्ये राहणार। बिल्डिंग क्रमांक 40 इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आणि सामाजिक कार्यक्रम होत असे। विशेष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या जल्लोषात होत असे। आता या बिल्डिंग क्रमांक 40 आणि 39 परत कधी दिसणार नाही। पुनर्विकासाच्या मशिनीने या बिल्डिंगचे पाडकाम केले। वरळी बिडडी पुनर्विकास फेज 1 मध्ये बिल्डिंग क्रमांक 40, 39, 36, 32, 33, 30, 31 या बिल्डिंगचं पाडकाम करण्यात आलं व 34, 35, 38, 37 या बिल्डिंगचं लवकरच काम सुरू होईल असा हा फेज 1 आहे। वरळी बिडडी चाळ क्रमांक 36। वरळी सार्वजनिक नवरात्र महोत्सव मंडळ इथे 32 क्रमांक बिल्डिंग व 33 क्रमांक बिल्डिंगचे पाडकाम सुरू आहे। वरळीमध्ये या 30, 32, 33 बिडडी चाळीमध्ये नवरात्र महोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होत असे। मैदानात जत्रा भरते। 9 दिवस वेगवेगळे कार्यक्रम होत असे। अनेक राजकीय नेते व अभिनेते मंडळी इथे येत असे। पण आता या बिल्डिंग पण आठवण म्हणून राहणार। शासनाच्या महत्त्वाकांक्षी बिडडीचा पुनर्विकास प्रकल्प 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले। त्याकरता दुसऱ्या टप्प्यातील बांधकाम त्वरित सुरू करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले। 2026 पर्यंत फेज 1 हा प्रकल्प पूर्ण होणार। वरळी येथे 9,789 पुनर्वसन सदनिका उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे। सुधारित आराखड्यानुसार टप्पा क्रमांक 1 मध्ये पुनर्वसन इमारत क्रमांक 1 मधील 8 विंगचे काम व इमारत क्रमांक 6 मधील 6 पैकी 2 विंगचे काम प्रगतीपथावर आहे। नवीन बिडडी चाळीच्या इमारती या मुंबई वरळीमधील इतर उंच टोलेजंग इमारतीबरोबर खांद्याला खांदा लावून उभ्या दिसतील काही वर्षातच। तर असा हा वरळीमधील फेज 1 प्रकल्प होता जो 2026 पर्यंत पूर्ण होईल आणि लवकरच इथे नवीन 40 माळाचे टॉवर उभे राहतील। मात्र कितीही मोठ्या बिल्डिंगच्या घरामध्ये गेलो
तरी या बिरडीमध्ये राहण्याची जी मजा मस्ती होती ती या नवीन टॉवरमध्ये नसणार. आता फक्त गेले ते दिवस राहणार फक्त आठवणी. चला तर मित्रांनो, आता लवकरच भेटू एका नवीन भागामध्ये.